नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नीताच्या डेली डिश मध्ये। तर मंडळी, कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे ठीक असाल, सुरक्षित असाल, निरोगी असाल। आम्हीही ठीक आहोत। तर 2 दिवस आपला व्हिडिओ आला नाही, जरा तब्येत नरम गरम होती। तर आज आपण पाहूया, आजची सुरुवात मी सुरमई थाळीपासून करणार आहे। तर मंडळी, मी साहित्य असं तुम्हाला दाखवून मोठा टाइम वेस्ट होईल, मोठा व्हिडिओ फारच लांब होईल। त्याच्यासाठी मी तुम्हाला फक्त जे पण साहित्य मी घेते तर ते तुम्हाला मी स्क्रीनवरती मेन्शन करेल। तर मी 3 ते 4 माणसांसाठी ही थाळी बनवत आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही साहित्य कॅप्चर करू शकता। तर सर्वप्रथम आपण इथे सुरमईचं सार बघणार आहोत। तर त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे इथे साहित्य, ते तुम्ही पाहू शकता। तर इथे मी कांदा घेतलेला आहे, धने घेतलेले आहे, इथे खोबरं आहे, ओलं खोबरं, ओल्या नारळाचं सव जे अर्धा वाटी असेल, इथे थोडीशी कोथिंबीर आहे, इथे चिंच आहे, आणि इथे काश्मीरी मिरची मी नेहमी वाटून ठेवत असते फ्रीजमध्ये, कारण त्या अशा सुक्या ठेवल्या ना की थोड्या ओलसर होतात आणि हे होतात, त्याला बुरशी वगैरे येते। त्याच्यासाठी मी अगोदरच त्याचं पेस्ट बनवून ठेवते, जेणेकरून आपल्याला कधीही लागते तेव्हा पटकन आपल्याला उपयोगी पडते। इथे मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, इथे अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, इथे 2-4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर तुम्हाला मी हे साराचं साहित्य दाखवलेलं आहे सुरमईच्या। इथे मी सुरमई याला मी मेडिनेट करून ठेवलेलं आहे व्यवस्थित, तुम्ही पाहू शकता, कारण मी तुम्हाला थाळी दाखवणार आहे, त्याच्यासाठी आधी तयारी करून ठेवलेली ही असते, आणि ही अगदी कमी वयात म्हणजे कमी वेळामध्ये होईल। 1 तासामध्ये आपल्याला ही थाळी प्रिपेअर करायची आहे, तर त्या हिशोबाने मी तुम्हाला हे सगळं मेन्शन दाखवत आहे। तर तुम्ही पाहू शकता। आता हा आपल्याला सगळा मसाला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचा आहे। तर सर्वप्रथम इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, इथे आपल्याला हा चिंचेचा थोडासा हे टाकायचं आहे। इथे सर्व मसाला आपल्याला मिक्सर मध्ये टाकून बारीक वाटायचा आहे। आपल्याला सुरमईचं सार, सुरमई फ्राय, त्याचबरोबर तांदळाच्या भाकरी, राईस तर सगळ्यांना येतोच लावायला। तर मी इथे स्टीम राईस ऑलरेडी माझा झालेला आहे, तुम्ही पाहू शकता कुकरमध्ये। तर मी इथे मसाला जेव्हा काढत होते त्याच टायमाला मी राईस लावला होता मंडळी। इथे मी एक उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे। तर याच्या पुढचं जेही साहित्य तुम्हाला मी दाखवेल, तर ते मी माझ्या स्क्रीनवरती मेन्शन केलेलं असेल, तर तिथे पाहून तुम्ही त्या हिशोबाने तुम्ही करू शकता। इथे मी 3 ते 4 माणसासाठी ही थाळी बनवत आहे। तर तुमच्या घरामध्ये जेवढे माणसं असतील तर त्यांच्या गरजेप्रमाणे, त्यांच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही इथे साहित्य कमी जास्त किंवा तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर इथे आपले सर्व जिन्नस इथे टाकलेला आहे मी, आणि याच्यासाठी आपल्याला इथे आगरी मसाला लागणार आहे। मी इथे हा आगरी मसालाही घेतलेला आहे। जरुरी नाही की तुमच्याकडे आगरी मसाला असायलाच हवा, तुमच्याकडे मालवणी मसाला असेल तर तोही चालेल। इथे माझ्याकडे अवेलेबल होता आगरी मसाला, याच्यासाठी मी घेतलेला आहे। तो हाही आपल्याला इथे टाकायचा आहे। आणि आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यातून, मिक्सरमधून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। इथे मी मिक्सरला वाटून घेते आणि नंतर दाखवते। तर पहा मंडळी, आपला मसाला तर इथे ग्राइंड करून तयार आहे। चला आता आपण फोडणीला देऊया। आपण पॅन मध्ये तेल थोडंसं ओतलेलं आहे। आता इथे मी थोडीशी बडीशेप टाकत आहे फोडणीसाठी, त्याचबरोबर इथे थोडासा कढीपत्ता, थोडीशी डाळ, आणि थोडेसे जिरे टाकत आहे, त्याचबरोबर थोडेसे मेथी दाणे टाकत आहे। इथे मी थोडेसे मेथी दाणे टाकले आहे 3-4, जेणेकरून आपल्या साराला अगदी छान वास येईल। हिंग,
आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. व्यवस्थित हे करायची आहे. त्याच्यासाठी आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकूया. मिक्सरच्या जारला जो मसाला होता त्याच्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि इथे पहा, आता आपल्याला हा व्यवस्थित कडू द्यायचा आहे. याला व्यवस्थित उकळी काढू द्यायची आहे आपल्याला. त्या अगोदर आपण थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी हळद टाकणार आहोत. पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित. आणि हे व्यवस्थित आपण आता उकळी काढून घेऊ. म्हणजे हे जे मसाले आहेत आपण टाकलेले ते कच्चेच टाकले होते, तर ते आपल्याला व्यवस्थित शिजले जातील. याच्यासाठी आपल्याला उकळी काढणं गरजेचं आहे. तर आपल्याला हे व्यवस्थित उकळू द्यायचं आहे. तर चला आता आपण मच्छी फ्राय करू. त्याच्यासाठी मी इथे मच्छी घेतलेली आहे. इथे आपला सारही तयार होत आहे, पाहू शकता. तर इथे हे हिरवं वाटण आहे, हे मी करून ठेवत असते. कोथिंबीर, अद्रक, लसूण याची आणि मिरची याची मी पेस्ट बनवून ठेवत असते. तर हे आपण आता लावूया मच्छीला. त्याला मी ऑलरेडी तिखट आणि मिरची तिखट आणि हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं. आता हे आपल्याला व्यवस्थित त्याला कोट करायचं आहे आपल्या सुरमईला. इथे मी थोडासा मसाला घेतलेला आहे जास्तीचा, पाहू शकता. आणि आपल्याला आता हे व्यवस्थित इथे थोडासा राईस फ्लोअर आणि इथे थोडासा रवा घेतलेला आहे. आपल्याला याचं कोटिंग करायचं आहे मच्छीला. तर हे आपण आपलं तयार आहे. तर इथे पहा, मी मच्छीला व्यवस्थित असं मसाला कोट केलेला आहे. आता इथे आपल्याला हा मसाला याच्यामध्ये टाकायचा आहे. फ्लोअर सगळे रवा आणि राईस फ्लोअर आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. ऑलरेडी मी इथे लाल तिखट, धनेपूड आणि थोडासा गरम मसाला घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे. मी मीठ टाकलेलं आहे थोडंसं. चला आपण मच्छी फ्राय करूया. आता मीठ टाकून व्यवस्थित हलवून घेऊया, हे मिक्स करून घेऊया. इथे आपला लसूण टाकलेला आहे, आपण पाहू शकता. ते थोडेसे कढीपत्ते टाकूया, जेणेकरून आपल्या फिशला उग्र वास येणार नाही मच्छीचा. आपली मच्छी व्यवस्थित लसणाच्या आणि कढीपत्त्याच्या सुवासामध्ये तळली जाईल. आपलं सारही तयार होत आहे, पाहू शकता. व्यवस्थित उकळी येत आहे साराला, मच्छी कढीला. इथे आपली मच्छी फ्राय होत आहे. आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. असं छान टेक्स्चर आलेलं आहे मच्छी कढीला. आता ही मच्छी फ्राय झाली की याचे तुकडे मी याच्यामध्ये टाकणार आहे. कोणी कोणी असेही टाकतात, पण मी फ्राय करून टाकणार आहे, जेणेकरून याची चव अजून जास्त चांगली लागेल. तर तुम्ही तुमच्या मर्जीने असेच टाकायचे तर असेही टाकू शकता किंवा फ्रायही टाकू शकतात. पण माझ्या घरामध्ये सगळ्यांना फ्राय मच्छी याच्यामध्ये आवडते सारामधले. तर त्याच्यासाठी मी इथे फ्राय मच्छी करून टाकणार आहे. तर मी तुम्हाला नंतर दाखवते. आता मी गॅस बंद करत आहे आणि मच्छी फ्राय झाली की अलगद याच्यामध्ये सोडणार आहे. तर इथे आपली
मच्छी फ्राय इथे होत आहे. इथे आपला सार रेडी झालेला आहे. तर इथे मी गॅस बंद करत आहे आणि झाकण लावून ठेवत आहे. इथे आपलं फिश फ्राय झालेलं आहे मंडळी. आता मी हे सारामध्ये टाकते आहे. इथे मी पुन्हा गॅस चालू केलेला आहे 2 मिनिटासाठी, कारण आपली मच्छी ऑलरेडी शिजलेली आहे. तर आपण आता ही सारामध्ये टाकूया अलगद. पाहू शकता फक्त 2च मिनिटं आता हे आपल्याला असंच ठेवायचं आहे. थोडं सार त्या मच्छीमध्ये मुरेपर्यंत स्लो गॅसवरती. पाहू शकता इथे मी गॅसही थोडा मीडियम ठेवलेला आहे. तर आपल्याला 2 मिनिटं हे असंच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण गॅस बंद करू. त्यानंतर आपण इथे चला सोलकढी पाहूया. तर इथे मी अर्धा वाटी किसलेला नारळ घेतलेला आहे. पाहू शकता हे मी मिक्सरच्या जारमध्ये टाकलेलं आहे. त्याआधी मी मिक्सर स्वच्छ धुवून घेतलेलं होतं, कारण आपण मसाला वाटला होता याच्यामध्ये याचा साराचा. तर याच्यामध्ये आता आपल्याला ही पोपटी मिरची आहे ही टाकायची आहे आणि 2 तुकडे लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून हे मिक्सरच्या जारमधनं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तर मी गरम पाणी याच्यासाठी टाकलेलं आहे किंवा आपण नारळाचा हा चव जो असतो, आपण ओलं नारळ जे असतं त्याच्यामधनं फॅट तयार होत असतं, फॅट निघत असतं त्याच्या चवीमधनं, म्हणजे त्याच्या ज्यूसमधनं. तर ते फॅट रिलीज होण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. त्याच्यासाठी मी हे गरम पाणी टाकलेलं आहे. जर आपण थंड पाणी टाकलं तर तो चव असं तेलकट होऊन जातो. तर गरम पाण्यामुळे तो व्यवस्थित असा सर्वीकडे पसरला जातो आणि व्यवस्थित हे होतो. तर ही आपल्याला पित्तनाशक सोलकढी बनवायची आहे. सोलकढी ही नेहमी आरोग्यासाठी चांगली असते. तर ज्यांना पित्ताचा त्रास असेल किंवा ज्यांच्या छातीमध्ये जळजळ होत असेल तर त्यांना नेहमी सोलकढी द्या प्यायला. ही अगदी छान असते आरोग्यासाठी, वातासाठी, वातावरती. आणि जेव्हा पण आपण मच्छी कढी वगैरे सारखं असे जेव्हा आंबट तिखट असे पदार्थ आपण जेव्हा खातो, तो सोलकढी नक्की आवर्जून प्यावी, ज्याच्यामुळे डायजेशन आपलं व्यवस्थित राहतं. तर इथे पहा माझा सार व्यवस्थित आता बॉईल झालेला आहे. व्यवस्थित त्याच्यामध्ये मच्छी आपली व्यवस्थित त्याच्यामध्ये हे झालेली आहे. तर आपल्याला जास्त वेळ आता हे ठेवायचं नाही आहे. आपल्याला लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे. आपली मच्छी फ्राय झालेली आहे, मच्छी कढी झालेली आहे. आता आपण सोलकढी बघणार आहोत. नारळ आपण व्यवस्थित वाटून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. इथे मी सुती कापड ठेवलेलं आहे, खालती भांडं ठेवलेलं आहे. आता आपल्याला हे याच्यामधनं त्याचं पहिलं दूध काढून घ्यायचं आहे नारळाचं. प्रोसेस आपल्याला करायची आहे. हा जो नारळाचा बुरा आहे तो आपल्याला परत याच्यामध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्सरच्या याच्यामधनं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी टाकून. पुन्हा एकदा दुसऱ्या टायमाला हे आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे नारळाचं. हे परत सेकंड टाइम नारळ याच्यामध्ये काढलेला आहे. तर हा आता आपण याच्यामध्ये टाकूया आणि पुन्हा एकदा हे आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे.
याच्यामध्ये आपल्याला कोकम आहे, हा थोडासा कोकम आगळही आहे. जर कलर व्यवस्थित आला आपला ह्या कोकमाने तर ठीकच आहे, नंतर आपल्याला आगळाचा उपयोग करायचा आहे थोडासा. इथे मी कोकम पाण्यामध्ये भिजवले होते, गरम पाण्यामध्ये, तर हे याच्यामध्ये टाकू आपण. थोडा 1 चम्मच आपण इथे कोकमाचा आगळ घेऊया, हेही टाकूया. बस इथे एकदा मिक्स करूया. हा मंडळी, कलर अगदी छान आलेला आहे, पिंक पिंक. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया. थोडीशी कोथिंबीर भरपूर. आपली सोलकढी बनवून तयार आहे. आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर कापून टाकत आहे. आपली सोलकढी तयार आहे. आता आपण फ्रीज मध्ये थंड व्हायला ठेवूया. इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता मी इथे मीठ टाकत आहे आणि आपल्याला आता हे गरम पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे. इथे आपण तांदळाच्या भाकरी बनवणार आहोत. इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे, ते आपल्याला गरम पाण्यामध्ये व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. किंडू नाही करत, म्हणजे तांदळाचं पाणी उकळून त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून ते व्यवस्थित असं लाटण्याने किंडतात, पण मी असं मळून करत आहे, पाहू शकता. हाताला चटके लागत आहे, काही हरकत नाही. आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता भाकरी बनवायच्या आहेत तांदळाच्या. एवढ्या पिठामध्ये 4 ते 5 भाकरी होतील, छोट्या छोट्या. मळते आणि नंतर मग दाखवते तुम्हाला. तर पाहू शकता इथे आपल्या तांदळाच्या भाकरी होत आहे. मी लाटून बनवत आहे मंडळी. इथे आपली 1 भाकरी ऑलरेडी तव्यावरती टाकलेली आहे मी, आणि इथे दुसरी मी लाटत आहे. किती टम्म फुगलेली आहे, पाहू शकता.
ही भाकरी आता टाकू शकतो. आपली तिसरी भाकरी इथे तयार आहे, पाहू शकता. इथे मी पाणी लावलेलं आहे थोडंसं. आता ही आपण शेकून घेऊया. मी दुसऱ्या भाकऱ्या बनवणार आहे, तर मी झाल्यावरती तुम्हाला दाखवते. तर मंडळी पहा, आपली भाकरी मस्त टम्म फुगलेली आहे. अशाच प्रकारे मी सगळ्या भाकऱ्या करून घेणार आहे आणि नंतर मग प्लेटिंग करायच्या टायमाला तुम्हाला दाखवते. तर मंडळी आपली सुरमई थाळी तयार झालेली आहे. इथे पहा, मऊसूद अशा भाकरी आहेत तांदळाच्या. इथे आपली फ्राय मच्छी आहे, सुरमई. इथे स्टीम राईस आहे. इथे सुरमईचा रस्सा आहे. इथे कांदा आहे आणि इथे सोलकढी. तर कशी वाटली तुम्हाला आजची माझी रेसिपी? नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. रेसिपीला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत तुमची आणि कुटुंबियांची काळजी घ्या. माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुकलाही तुम्ही फॉलो करा, फेसबुक पेजला. हीच तुमच्याकडे विनंती आहे. जास्तीत जास्त शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ दाखवा. अगदी 1 तासामध्ये मी बनवलेली आहे. काही चूक झाली असल्यास तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.